गारहाणे कथेचं नाव आहे गारहाणे. अण्णा दे पिंडारा पाणी. गावच्या वेशीबाहेर समुद्रकिनारी ओंकारेश्वराच्या मागच्या आवारात गावकरी पंच अण्णा मामुणकराला समजावत होते. अण्णा मामुणकर ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. मी काय म्हणतो तात्यानू, शेखरला सांगा ना पाणी आधी सोडायला. अण्णा, तुका आता वेगळा समजावायचा का रे? तू वडील ना घरात. पण तात्यानू, शेखरनीच केला ना सर्व बाबांचा. ते काय नाही अण्णा, तूच पाणी सोडायचा. शेखर पिंड उचलील. बरोबर आहे ना भाऊबंधांनो? चालेल. गावपंच आणि भाऊबंध यांच्यापुढे अण्णा मामुणकरांचे काहीच चालले नाही. गावपंच म्हणजे गावच्या वेशीवरचा परमेश्वरच. गावात भैरीचा आणि ओंकारेश्वराचा जेवढा धाक असेल तेवढा या पंचमंडळींचा धाक होता. गावची टोपोरी पोरच काय, पण बेरक्या टकलू बामण सुद्धा गावकीलाच टरकून असायचा. कोंडावरून गावाच्या पार मसवणटीपर्यंत गावकीचाच कानून चालू असायचा. त्यामुळे वेसी बाहेर गावाचं भांडणच कधी जायचं नाही. फौजदारी करायची तरी गावकीचीच परवानगी लागेल. पंचाने हात वर केले तरच आणि मांडवली अशक्य झाली तरच तालुक्याचा वकील किंवा फौजदार गाठायचा. कोंजर गावाने आपला हा वेगळेपणा असा कायम जपलेला होता. कोंजरच्या दोनच समस्या, समुद्राचा कोपरा गावात घुसायला बघायचा आणि पूर्वेचा डोंगर कधी गावावर येईल याचा भरवसा नसायचा. गावाला बारमाही नदीचं पाणी हा एक चमत्कारच होता. ओंकारेश्वराच्या डोंगरातून वाहणारा झरा ओढ्यात रूपांतरित व्हायचा आणि 200 उंबरट्याच्या त्या गावाला वेढा घालून दक्षिण तीर्थाजवळ समुद्रात समर्पित व्हायचा. कोंजरचे महाजन आणि उपरकर ही दोन मातब्बार जमीनदार घराणी. बाकीचे गाव एकतर त्यांच्याकडे कुळ म्हणून नाहीतर नोकर म्हणून राबणारे. गावात बामणांची मोजून 4-5 घरे. बाकी सर्व कुणबी नाहीतर मराठा. मामुणकर, भंडारी. पण गावात भंडारी नावाला 2. त्यांची आजच्यापासून चालत आलेली जमीन गावाच्या एका कोपऱ्यात दक्षिणेलाच. त्यात काजूच्या बागा, वरकत जमीन, वरच्या अंगाची आणि कोंडावरची भातशेतीची 4 डागं आणि एक गावातलं घर. शांताराम मामुणकर बरीच वर्ष अंथरुणाला खेळलेला. त्याच्याकडे शेखरलाच बघायला लागले. अण्णांचं उभं आयुष्य लालबागला मिलमध्ये गेलं. 12व्या वर्षी अण्णा कोंजर सोडून मुंबईला पळाला. आज अण्णाला बाप गेल्यावर वडील असल्याचा मान मिळाला. लाजेने मान खाली घालून अण्णांनी पिंडाला पाणी सोडलं. अण्णा, शांतारामची काय इच्छा राहिली होती काय रे? नाही ना तसं मना नाही ठेवा. शेखर बाबा काय सांगायचे काय? नाही. अण्णा एकदम शांतपणे गेले. बाबा, गाराण मांडायचंय म्हणून विचारलं. आम्हा पंचांचं कामच आहे ते. त्याचा काय बी नाही. तुम्ही गावाचं गाराणं बिंदास मानणार. बामनबुवा, मांडू काय गाराणं? मांडल्यावर पिंड ठेवता नाही येणार. दुसरा पंच जास्त अनुभवी. त्यांनी बामणाची सोय बघितली. पैसा लावला की पिंडाचं पान घेऊन अग्नी दिलेल्यानी कानात जानवळ अडकवून समुद्रात जायचं. मागे बघायचं सुद्धा नाही. प्रार्थना करायची, वचन द्यायचं आणि उलट्या पावली पिंडाच्या स्थळावर परत येऊन बसायचं. पितरांची वाट बघायची. काकस्पर्श झाला नाही तर दर्भाचा कावळा ठरलेलाच असायचा. पण कंजरला तशी कावळ्यांची काही कमीच नव्हती आणि पितरांना कधीच काही कमी पडत नव्हतं. मागच्या अनेक वर्षात पित्र नाराज झालीच नव्हती. आजही या पोझिशनमध्ये कावळे तयारच होते. तुला सांगतो अण्णा, तो डोम कावला आहे ना काळ्या मानेचा, तोच जाईल बघ पहिला शांतारामला सोडवायला. बाकीचे पांडुरक्या मानेचे त्याच्यानंतर. परंपराच आहे. मुख्या पक्षानेही बेस कळतं बघ. तात्या मनाचे खेळ हो. बाबांनी खूप सोचलं. मी नाही त्यांना सांभाळलं. अण्णा, तू मुंबई कर. पण शेखर गुणाचा फोर निघाला. अण्णा, तुला सांगतो बिचारा रोज 2 वेळा तालुक्याला सायकल मारायचा. कधी काय बी कमी पडलं नाही शांतारामला. तात्या, मी गावकीचा दंड भरतो, सर्व खर्च करतो, पण 13वा तरी माझ्या खर्चाने होऊ द्या ना. अण्णा, चिब्बीस. मी बघतो काय ते. शेखर सर्वांना नमस्कार कर. गावकीनो भावकीनो,
पंच परमेश्वर मंडळीनो, शांतारामचा धाकटा तुम्हासनी पाया पडतो. काय चुकला माकला तर घ्या पदरात. शेखरनी सर्वांपुढे हात जोडले. गावकीनी हात वर केले. एक एक जणांनी ते तांब्याच्या तामाणातले काळ्या तिळाचे पाणी दर्भानी पिंडावर सोडले. पैसा लावला. गाराण्याची वेळ झाली. जड पावल्याने तात्या उठले. धोतर सांभाळत पिंडांच्या मोहर येऊन उभे राहिले. नमस्कार केला. नारायणा महादेवा, शांतारामचा आत्मा जिथे असेल तिथे सुखाने राहू दे रे बाबा. पोरा बाळांनी गावाची चिंता नको करू रे महादेवा. आम्ही ग्रामस्थ तुला पाणी सोडता ते गोड मानून घे रे महादेवा. आत्मा सुटू दे रे महादेवा. शांतारामा मोकळाव रे बाबा. उभय महाराजा. गायकीने जयघोष केला. खरंच डोमकावळा आला. 2 उड्यातच थांबला. सर्व गावकीने हात जोडले. कावळ्याने अंदाज घेतला आणि एक आर्त हाक मारली. काव काव केली. भटजी बुवानी पाट आवरला. लावलेले पैसे धुवून घेतले. पाने फुले बाजूला काढली. एका पिशवीत भरली. 3ऱ्या उडीतच कावळ्याने पिंड उडवली. नेमक्या मधल्या पिंडीला चोच मारली. मग इतरांनी डल्ला मारला. अण्णांनी सोवळे डोळ्याला लावले. शेखरनी पाणी डोक्यावरून फिरवले. डोळ्यावरूनही फिरवले. 13व्याच्या अवतारानं गावकीला गेली. कुणीही आहेर आणू नये अशी खास विनंती अण्णांच्या वतीने केली गेली. 13व्याची लगबग सुरू झाली. मागच्या अंगणात कढईतले उंबर खरपूस वासळत होते. शांताराम शेठच्या आवडीचे सर्व पदार्थ शिजले होते. ओटीवर पान सुपारीचे तबक फिरत होते. गोमूत्राने घर शुद्ध करून झाले होते. झोपाळा किणकिणत होता. शांताराम शेठ तिथे नव्हता इतकेच. कोंटीवर त्याची ती काळी टोपी सर्वांना विनवत होती. शेखर गुडघ्यात मान घालून बसला होता. पंचानी विषय काढलाच. तात्या सुपारी कात्रत बोलला, गावाच्या प्रथेप्रमाणे अण्णा गावकीचा हिशोब करायचाय. तात्यानं हिशोब नको, मी 1000 रुपये वेगळे ठेवले ते गावकीत जमा करा. अण्णांनी मांडी घालून कागदाची पुरचुंडी काढून तात्यांच्या ताब्यात दिली. तरी पण गावकीच्या माहितीसाठी 430 रुपये खर्च झालाय. बाकीची वर्गणी खोताच्या पेठीवर जमा होईल. अण्णा, शांतारामची काय इच्छा? काय नाही, त्याला विचारा. शेखरा, अण्णांनी काय कागद बिगज लिहून ठेवलाय काय? नाही तात्या. तुमचा बेस चाललाय ना की वाटपाला बसायचा? तसं नाही तात्यानू, स्पष्टच विचारा अण्णांना. पण अरे महादेवा, तू कशापायी नाका खुपसतोयस? मेवणा ना तू अण्णाचा, म्हणूनच बोलायचे. पंचांसमक्ष एकदा काय तो सोक्षमक्ष होऊ द्या की. अरे पण अण्णांनी सांगायला नको का? काय रे अण्णा, काय मनसुबा आहे म्हणायचा? पंचांनी विचारले म्हणून सांगतो. घर राहू दे शेखरास, पण शेतीवाडी वरची नावं फिरली तर बरं होतील. मग असं सांग की वाटपाचा विषय करा म्हणून. तेच ते. मग मी काय बोलतो, गावकी समोर करायचा की भावकी समोर? मामणकर गुरुजी, दोन्ही बाय आहेत की इथेच, होऊन जाऊ द्या. तर मंडळीनो, भावकी गावकीचे समजे मंडळीनो, आज 13व्याच्या जेवणापूर्वी वाटप करायचे का? उभय महाराजा. शेत किती म्हणालास अण्णा? शेताचे 3 डाग, वरच्या अंगाचे वाडीचे 2, कोंडावरचा वरकस 2 एकराचा, कोटावरची आंब्याची बाग 3 एकराची आणि 12 तोळे दागिने. ही यादी करा, चेक तुम्हीच. ही घ्या. अरे वा अण्णा, तयारीतच बसलास की? हो, सामंजस्याने होईल ते चांगले नाही का? आणि पंचांसमोर ठरू दे असे बोललोय मी. भावकीनो, हे बघा, कुणाचं काय देणं बिणं राहिलंय काय? वाटपाला बसलात तर अक्काचा वाटा पण काढा बाजूला. बिचारी पांढऱ्या कपड्याने 7 वर्ष फिरते एकटीच. कशाला तिची काळजी तुम्हाला रे देवा? तसा नाही, पण शास्त्राप्रमाणे 3 वाटेच मांडायला हवेत. शास्त्र काय सांगते ते नको शिकू शिवरामा. तू दिलेस काय रे आतसनी? स्वतः दमडी सोडायचा नाही आणि दुसऱ्याच्या शेंडीला तूप लावायची वृत्ती बरी नाही हो. तात्या, अक्काला बोलवा. बोलवा तिला, सोक्षमोक्ष होऊ दे एकदाचा. मामांजी, अक्का नाही येत पुढे. म्हणते माझा वाटा नका काढू, मला भावबीज मिळते ती पुरे आहे. तसा नाही, जमिनीचा वाटा घालायचा आहे तेव्हा निर्णय काय तो झालाच पाहिजे. तिने सांगितलंय काय बी नको, घाला अण्णाच्या पदरात समजा. तसा कसा घाला? बोलवा तिला बाहेर. अक्का ये गो बाहेर. नमस्कार पंचानू, मला नको घेऊ वाटपात. तुला दागिना काय पाहिजे काय? कशाला, माझा शेखर आहे ना सांभाळायला. अण्णाला द्या पाहिजे ते सर्व.
3 वाटे शास्त्राप्रमाणे पडतात, तुझ्या वाट्याचे काय करू? माझा पण घाला अण्णालाच. कशापायी वायफळ चर्चा? हा गाव तमाशा नको म्हणून दादा मरेपर्यंत कुणाशी बोललो नाही. आज दिवसाना आलास आणि वाद उभा मांडतोस. अण्णा तुला काय पाहिजे ते घे, उरेल ते मी शेखरला देईन. हे बघ माई, मला पण वाद नको, पण घरच्याची म्हणून मला आंब्याची वाडी, कोंडावरचे 2 खंडीचे भात, खालचं शेत लिहून द्या. मला तरी कुठे यायला वेळ आहे. आणि आता तर नाळच तुटले गावाची. पोरांसाठी स्वतःची वाडी असावी बाठे चोकायला म्हणून विषय काढला प्रथेप्रमाणे. शेखरा ऐकलास ना? तू तयार आहेस का याला? पंचानू, अण्णांच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कागद गावकीत की तालुक्याला बनवायचंय? मी आणलंय बनवून तात्यानू. तुम्ही त्यात ठरलेला हिस्सा लिवा तुमच्या हाताने आणि घ्या अंगठे प्रत्येकाचे. अरे वा अण्णा, तू तर फक्कड तयारी केलीस की रे. मग वडील म्हणून सांगतो, ही पद्धत नाही कोण गावाची. गावात वकील नाही, पण गावाने अजूनपर्यंत कोर्ट कचेरी बी पाहिली नाही. आणि तू कागद बी आणलास, मग मी कशाला रे त्यावर साई रंगवू? त्यापरीस तूच लिही ना. पठ्ठ्या, तुम्ही मुंबईकर, तुम्ही 4 बुका शिकायला मिळाली तुम्हाला. शेखर गावात आलाय काढत बसला, नांगर झुपत राहिला, तवा नाही रे तुला आठवला हा कागद? कधी गौरी गणपतीला नाही आलास की कधी शिमग्याची वर्गणी नाही चुकती केलीस. आज मोठा देवबाळा झालास की र. अरे तुम्ही शिकलेली माणसा, पण सारखे वाटे घातले तर अक्काचा बी हाय. पोरांचं बोलशील ना तर काजू आंबे आजानी बरेच ठेवलेत, त्यांच्या पोरासनी बी खाऊन संपायचे नाहीत बघ. कागद नको तर वर्दीच द्या की तलाठ्याला. अण्णा होईल हो तुझ्या सगळं मनासारखं. वर्दी बी होईल आणि उतारे बी फिरतील, पण गावकीचा निर्णय मी सांगतो. आम्हाला तुम्ही 3 पोरं सारखी. तू मोठा भाऊ, पण गावाला इसरलास, गावकीला इसरलास म्हणून राग नाही, पण तुझे पैसे गावकीला नकोत. मगाशी मी खोटा बोललो, तुझा मन जाणून घ्यायचा होता म्हणून बोललो तसा. गावकीचा हिशोब पिंडाच्या आधीच शेखरने चुकता केलाय. तो तर अर्धा वाटाही द्यायला तयार होता, पण तू तर घर आणि समध्या शेतीचा वाटा घ्यायला तयार नाहीस. पण हे सालसूतपणाचे नाटक आता तरी बंद कर. तू गावकीत आहे, गावकीत फिर, गावाला नको विसरू. अरे रिटायर झाल्यावर याच मातीत परत येशील गाड्या. शांतीने घे. पोरांना गावकी म्हणजे काय ते समजू दे. मुंबई नाही. तू कुटुंबाकडे पाठ फिरवलीस, आम्ही सर्व शेखरकडे बघूनच आलो या इथे. नाहीतर तुझा तो लाडू बी गोड नाही लागायचा आम्हासनी. शेतीवाडी ताब्यात देतोय, पण कसायला स्वतः आहे. गावची ती ठरेल ती मजुरी मोज. मुंबईला बसून फक्त बाठी चुकू नकोस. पैसा बोलशील ना तर आम्ही पैशाला नाही जुमानत. माणूस बघतो माणूस. शेवटी गाड्या आपला गावच भला. काय गावाला नू योग्य आहे की नाही? वय महाराजा.